फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। तुम्ही पाहू शकता इथं आमच्यावर किरायदाराच्या इथे देवीचा घट घातलेला होता। आमच्या किरायदाराच्या इथं देवीचे गाणे जागरण हे चाललं होतं आणि तिथला हा व्ह्यू आहे। तिथे देवीचा घट घालताना आणि कापूर आणि धूप लावताना त्या ताई आहेत आणि त्यांनी अशी पूजा केली होती देवीचे घट घालून। इथं देवीचं घट घालताना लिंबू आपण जसं सत्यनारायणाची पूजा करतो तसंच त्या प्रकारे राहते। फक्त एवढंच की देवीचा फोटो, कोणत्याही दोन देवीचा फोटो आणि त्यानंतर त्या ह्यांच्यासाठीच आम्ही आधीच तयारी करून ठेवलेली होती। मी हे बघा हे गॅस शेगडीने मांडलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यासाठी मी मसाला खीर केलेली आहे। त्यामध्ये मी तेल टाकलेलं, जिरे, मोहरी, मिरच्या, कांदा, कढीपत्ता, कोबी, जेवढे मसाले आहेत तेवढे, पुन्हा खोबरं आणि त्यानंतर आम्ही तेजपत्ता, लवंग, दालचिनी, जेवढे आपले खडे मसाले आहेत तेवढे सगळे वापरलेले आहेत। एक प्रकारे निलंगा राईससारखंच केलेला आहे, मसाला केली आम्ही केलेली आहे। त्यानंतर हे मोठा शेगडा आणल्यामुळे ही खिचडी एकदम एवढं छान परफेक्ट शिजली होती। अर्ध्या तासात एवढी खिचडी बटाटा असं आम्ही परत टाकलेलं आहे, कारण की व्हायची गरज नाही आणि हळद न घालतात आम्ही ही खिचडी तयार केली आहे। त्यानंतर आम्ही क्रश करताना कसुरी मेथी, मीठ, थोडीशी साखर टाकून चवीला, त्यानंतर धणे पण असे क्रश करून टाकलेले। अशी खिचडी केल्यानंतर खूप स्वाद येतो। त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि 2 किलोची खिचडी आम्ही केलेली होती। यामध्ये काळं तिखट मसाला म्हणून तिखट आणि काळा मसाला, गरम मसाला आणि वापरलेला होता। त्यानंतर लास्टला मी टाकले टोमॅटो, फार मऊ म्हणून वेगवेगळा त्यामध्ये लास्टला टोमॅटो ॲड केले आणि त्यानंतर हलवून जाऊ शकतो। त्यानंतर कोथिंबीर पेरलेली आहे आणि बादशाह मसाला, मसुरी डाळ घातलेली आहे गरम करून पाणी टाकलं आणि दिसत आहे तुम्हाला। शिजल्यानंतरही मी दाखवलेलं आहे। त्यानंतर पुढं बघा खिचडी इतकी सुंदर शिजली होती की विचारूच नका आणि खायला पण एवढी टेस्ट झाली होती। सगळ्यांनी त्याची वाहवा केलेली होती आणि त्यानंतर मग खिचडीला हे केलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आणखी वरून आणि परत झाकून ठेवलेलं। त्याचा व्ह्यू एवढा सुंदर दिसत होता की विचारूच नका। सगळे म्हणत होते कोण केली खिचडी आणि एवढ्या असं मला मोठ्या माणसामध्ये जास्त माणसाचा स्वयंपाक करून सवय आहे, त्यामुळं मी नेहमीच करते आणि मला अशी शेगडी घ्यायची गरजच होती। बघा हे बाप वगैरे निघताना सुंदर एकदम टेस्टी अशी खिचडी दम द्यायला